नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरामध्ये बिबट्याने हल्ला केल्याने गेल्या आठवड्याभरामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडील पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात वन विभागाला शेतकऱ्यांनी निवेदन देऊन तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. ही घटना ताजी असतानाच उमरे येथे शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असेल. साक्री तालुक्यातील उमरे येथील शेतकरी रवींद्र नारायण आहिरे हे सकाळी 11 वाजेच्या सुमारास मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता तेथे बिबटचे पिल्ले दिसले. लगेच त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांनी जोरदार प्रतिकार केला आणि स्वतःची सुटका करून घेतली. मात्र बिबट्याच्या हल्ल्यामध्ये संबंधित शेतकरी रवींद्र नारायण आहिरे यांच्या डाव्या हातास जोरदार पंजा मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. रवींद्र आहिरे यांना तातडीने पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयामध्ये आरएफओ ओंकार ढोले, दिगाव बीटचे प्रभारी सविता ठाकरे यांनी शेतकरी रवींद्र नारायण आहिरे यांची विचारपूस केली. तसेच उपचारासंदर्भात माहिती घेतली. वन विभागाने पुढील कारवाई करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याच्या दहशतीमुळे पिंपळनेर परिसरामध्ये मजुरी कामासाठी धजावत नसल्याने अनेक ठिकाणी काढणीला आलेला शेतमाल शेतात तसाच पडून आहे. सध्या मका, गहू आणि कांदे काढणीचा हंगाम आहे. त्यातच अवेळी असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. या परिसरामधील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. उमरे येथील शेतकरी रवींद्र नारायण आहिरे यांच्यावर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पुढील तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर. धन्यवाद.